सिविक सेन्स, सिविक सेन्स, सिविक सेन्स हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकला असेल, पण कधी थांबून विचार केलाय का? सिविक सेन्स म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज द रिअल मिनिंग ऑफ सिविक सेन्स? चला तर जाणून घेऊया. आपण टॅक्स भरतो, मतदान करतो आणि शांत बसतो. पण आपण जे पाणी पितो, आपण ज्या रस्त्यावरून चालतो, आपण ज्या हवेतून श्वास घेतो, त्याचा विचार कधी आपण केला आहे का? आपण घरात कसं वागतो ते आपले पर्सनल मॅनर्स, पण घराचा उंबरठा ओलांडल्यावर आपण बाहेर रस्ता ओलांडताना, बागेत, ऑफिसमध्ये कसे वागतो आणि तिथली परिस्थिती कशी आहे, याला म्हणतात सिविक सेन्स. थोडक्यात मी कडून आपण कडे जाणारा नागरी प्रवास म्हणजे सिविक सेन्स. सिविक सेन्स म्हणजे नागरिकांनी पाळायची शिस्त, जबाबदारी आणि सभ्य वागणूक. माझं वागणं समाजावर काय इफेक्ट करतं ही जाणीव म्हणजे सिविक सेन्स. थोडक्यात काय तर रांगेत उभं राहणं, ट्रॅफिकचे नियम पाळणं, कचरा कुंडीत टाकणं, मोठ्यांशी आदराने वागणं, लहानग्यांशी प्रेमाने वागणं म्हणजे सिविक सेन्स. कायदेशीर राहणं पुरेसं नाही तर जबाबदार असणं म्हणजे सिविक सेन्स. मग सिविक सेन्स का महत्त्वाचा आहे? शहर स्वच्छ आणि सुरक्षित राहतं, देशाची प्रतिमा चांगली राहते, लोकांमध्ये शिस्त वाढते आणि चांगला नागरिक म्हणून ओळख मिळते. आपलं कसं आहे ना, घर स्वच्छ ठेवतो पण रस्ता मात्र विसरतो, हक्क सगळे गाजवतो पण कर्तव्य विसरतो. देशाला नावं ठेवण्याआधी आरशात एकदा पाहूया, बदलाची ठिणगी आपणच होऊया. मित्रांनो, समस्या या 3 प्रकारच्या असतात. पहिल्या म्हणजे प्रशासनाच्या चुका, ड्रेनेज लाईन, फुटपाथची दुर्व्यवस्था आणि न संपणारी कामं. दुसऱ्या म्हणजे आपण ज्या चुका करतो ना त्या, जसं की कचरा कुठेही टाकणं, सिग्नल तोडणं, सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं. आणि तिसरी आणि सगळ्यात धोकादायक चूक म्हणजे जे चालतंय ते चालू द्या. हे सगळं होत असताना आपण हे विसरतो की आपला परिसर हा आपल्याच घराचा विस्तार आहे. कचरा आणि स्वच्छता. आपल्याला रस्ते एकदम चकाचक हवेत, पण एक रॅपर आपल्याकडे ठेवायला आपल्याला कंटाळा येतो. जेव्हा लोक हा विचार करतात की एकाच कागदाने काय होणार आहे, तेव्हाच खरा कचऱ्याचा डोंगर बनत असतो. ट्रॅफिक आणि शिस्त. 2 मिनिटाच्या सिग्नलपेक्षा 10 सेकंदाची घाई आपल्याला नडते. विरुद्ध दिशेने गाडी नेणे किंवा फुटपाथवरून गाडी नेणे हे स्मार्टनेस नाही तर हा सिविक इग्नोरन्स आहे. सरकारी मालमत्ता, बागेतले बाग, किल्ले हे सगळं आपलंच आहे ना, ते कुणा एकाचं नाही. म्हणून त्याची काळजी घेणं ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. किमान त्याची आपल्याला काळजी घेता येत नसेल तर त्याचे नुकसानही आपल्याला करण्याचा अधिकार नाही. रस्त्यावरचे खड्डे, आपण त्यांच्याकडे असं दुर्लक्ष करतो जसं की काही आपला आणि त्याचा काही संबंधच नाही. पण मित्रांनो, हेच आपल्या जीवावर बेततं. प्रदूषण वाढतंय, अपघात वाढतायत. जर सगळं असंच चालू राहिलं तर येणाऱ्या पिढीला आपण काय द्यायचं? सिमेंटचं जंगल की निरोगी आयुष्य? प्रशासन प्रशस्त रस्ते बांधेल, दिवे लावेल, पण त्या रस्त्यावर कसं चालायचं आणि ते दिवे कसे शाबूत ठेवायचं हे आपल्या हातात आहे ना. मित्रांनो, सरकार बदलून शहर बदलत नाही, तर जेव्हा नागरिक बदलतो तेव्हाच शहर बदलतं आणि तेव्हाच राष्ट्र बदलते. मग आपण काय करू शकतो? प्रश्न विचारा, नगरसेवकाला, प्रशासनाला, ॲप्स वापरा, स्वच्छता ॲप, आरोग्य सेतू ॲप आणि कचरा वेगवेगळा करा, ओला आणि सुका, ट्रॅफिकचे नियम पाळा. मित्रांनो, सुरुवात ही स्वतःपासून करायची असते, तेव्हाच जाऊन समाज, देश बदलतो. नकोत नुसत्या घोषणा, आता कृतीची वेळ आहे. नकोत नुसत्या घोषणा, आता कृतीची वेळ आहे. सुजाण नागरिक बनणं हाच खरा प्रगतीचा खेळ आहे, हाच खरा प्रगतीचा खेळ आहे. म्हणून मित्रांनो, आजच ठरवा की मी माझ्या गावासाठी, शहरासाठी, राज्यासाठी, देशासाठी मला बदलवणार. मी माझा सिविक सेन्स डेव्हलप करणार. मी एक सुजाण नागरिक बनवून दाखवणार. धन्यवाद.